हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलवर तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण त्वचा चांगली दिसण्यासाठी घरगुती उपाय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्वचा कोरडी पडल्याने अंगाला खाज येणे, त्वचेवर डेड स्किन तयार होणे अशा समस्या तयार होतात. अनेकदा कोरड्या त्वचेवर मेकअपही नीट बसत नाही. त्यामुळे थंडीतही त्वचा ग्लोईंग आणि मुलायम दिसावी यासाठी आपण त्वचेला तेल किंवा मॉइश्चरायझर लावतो. साबणामुळेही थंडीच्या काळात त्वचेचा कोरडेपणा वाढतो. आंघोळ करताना आपण साबण किंवा बॉडी वॉश वापरत असू तर त्यातील रासायनिक घटकांमुळे सुद्धा त्वचा कोरडी होते. आता हे तर अशक्यच आहे की साबण न लावता आंघोळ करणं, कारण शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा घामाचा वास जाण्यासाठी साबण तर लावायलाच हवा ना. म्हणून अशा वेळी साबणाला काय पर्याय असू शकतो? आंघोळीच्या वेळी साबण लावण्याऐवजी आपण साय किंवा दूध अंगाला लावू शकतो. त्यामुळे शरीराला कोरडेपणा न येता चांगले मॉइश्चरायझर मिळण्यास मदत होते. साईमध्ये असणारे स्निग्ध पदार्थ त्वचेला पोषण देणारे ठरत असल्याने थोडीशी साय आणि हळद, चंदन पावडर किंवा मुलतानी माती किंवा मसुराच्या डाळीचे पीठ एकत्र करून ती आंघोळीच्या वेळी साबणासारखी लावल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. उटणे. उटणे म्हटले की दिवाळीच्या 4 दिवसात वापरायची गोष्ट असे प्रत्येकाला वाटते, पण असे नाही. उलट पूर्ण हिवाळा उटणे वापरणे खूप फायदेशीर आहे. उटण्यामध्ये बरेच आयुर्वेदिक घटक असतात, त्यामुळे त्वचा मुलायम होते. यामध्ये दूध किंवा पाणी घालून त्याने त्वचेला मसाज केल्यास त्वचेवरची घाण आणि डेड स्किन निघून जाते. लहान बाळासाठी घरगुती पॅक. लहान बाळांना जन्मल्यानंतर मसूर डाळीचे पीठ, हळद किंवा बेसनाचे पीठ आणि दूध अशा प्रकारचा पॅक शरीर स्वच्छ करण्यासाठी लावतात. बाळाची त्वचा कोमल असल्याने त्याच्या त्वचेला रासायनिक घटक लागू नयेत यासाठी हे उपाय केले जातात. थंडीच्या दिवसात आपलीही त्वचा नाजूक होते. अशा वेळी आपणही हे उपाय करू शकतो.